मुंबईतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन. यंदाच्या चिंचपोकळीचं सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 106वं वर्ष. बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. बिग बॉस फेम एल्विश यादवच्या घरावर गोळीबार. गुरुग्राममधल्या सेक्टर 56 भागात नव्या घरावर पहाटे 5:30च्या दरम्यान गोळीबार. राहुल गांधींच्या बिहारमधल्या मतदार अधिकार यात्रेला सुरुवात. पहिल्याच दिवशी महाराष्ट्र मतदार यादीतल्या कथित घोटाळ्याचा मुद्दा. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगानं जादू करून 1 कोटी नवे मतदार तयार केल्याचा राहुल गांधींचा आरोप. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्लीत 11,000 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन तर द्वारका एक्सप्रेसवेचंही उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचीही उपस्थिती. सौदी अरेबियामधल्या पावसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पावसाचं पाणी एखाद्या गाडीच्या वेगाप्रमाणे महामार्गावरून वाहताना दिसतंय. बाबर आझमी, मोहम्मद रिजवान यांना पाकच्या संघातून वगळलं. T20 आशिया कपच्या संघात तंदुरुस्त झालेल्या फकर जमानचा समावेश तर सलमान आगाचा 17 जणांच्या संघाचा कर्णधार. चीनवर भारतासारखा दंडात्मक कर आत्ताच नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं स्पष्टीकरण. चीनवरील जादा करासाठी 2 ते 3 आठवडे वेट अँड वॉच. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा ABP माझा.